सेरेंटिक रिन्युएबल्स इंडिया प्रायोजित लिमिटेड कंपनीच्या असिस्टंट मॅनेजरला काम बंद करा, तुम्ही कोणाला विचारून काम करता असे म्हणून शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी नायलॉनच्या बेल्टने मारहाण करून जखमी केले व जीवे ठार मारण्याची धमकी दिली। या प्रकरणी 8 जणांच्या विरोधात धाराशिव जिल्ह्यातील वाशी पोलीस स्टेशन येथे दिनांक 16 एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यात दिनांक 15 एप्रिल रोजी 7 वाजण्याच्या सुमारास लोणखस शिवार येथील लोकेशन नंबर DY18 येथे यांना नमूद आरोपींनी काम बंद करा, तुम्ही कोणाला विचारून काम करायलात असे म्हणून शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी नायलॉनच्या बेल्टने मारहाण करून जखमी केले, जीवे ठार मारण्याची धमकी दिली। विकास कुमार सुनील शर्मा, वय 35 वर्ष, राहणार शैस्ताबाद, तालुका मोदनगंज, जिल्हा जहानाबाद, राज्य बिहार, हल्ली मुक्काम वासी, सेरेंटिक रिन्युएबल्स इंडिया प्रायोजित लिमिटेड कंपनीचे असिस्टंट मॅनेजर यांनी दिनांक 16 एप्रिल रोजी वाशी पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारीवरून नितीन विलास पवार, अजिनाथ पवार, दोघे राहणार लोणकस, पारदीपेढी, तालुका वाशी, जिल्हा धाराशिव, इतर 6 इसम यांच्या विरोधात वाशी पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहितेचे कलम 118(1), 115(2), 351(2), 352, 189(2), 191(2) आणि 190 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करत आहेत। धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यामध्ये गुंडाराज सुरू आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला असून गुंडागिरीच्या दहशतीमुळे नागरिकांसह कामगार सुद्धा भयभीत झाले असून अशा गुंडांच्या वेळेतच मुसके आवळणे पोलीस प्रशासनाला कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून योग्य राहणार आहे। रिन्युएबल एनर्जी निर्माण करण्याच्या दृष्टीने धाराशिव जिल्ह्यातील कळंब, भूम आणि वाशी तालुक्यात प्रयत्न केले जात आहेत। त्यामुळे हरित ऊर्जा निर्मितीला गती देण्याच्या दृष्टीने धाराशिव जिल्ह्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे। महाराष्ट्र राज्य ऊर्जा सक्षम बनवण्यासाठी हे प्रकल्प वेळेत सुरू होणे अत्यंत निकडीचे आहे। सर्वसामान्य नागरिकांनी सहकार्य केल्यास प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित होतील। ऊर्जा मंत्रालयाने अधोरेखित केलेली उद्दिष्ट पूर्तता झाल्यास रिन्युएबल एनर्जी निर्मितीच्या पटलावर धाराशिव जिल्हा केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात नावाजला जाईल, यात जराही दुमत नाही। ह्या प्रकल्पांना इतके महत्त्व असूनही आणि रिन्युएबल एनर्जी निर्माण करणाऱ्या सेरेंटिका नावाच्या कंपनीच्या कर्मचाऱ्यावर स्थानिक लोकांनी हल्ला करण्याची दुःखद घटना काल धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यात घडली आहे। ह्या प्रकल्पाच्या कर्मचाऱ्यावर दुसऱ्यांदा अशा प्रकारचा हल्ला झाला आहे। या घटनेची नोंद वाशी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे।